आमदार गोपीचंद पडळकर यांचा नूतन नगरसेविका श्रीमती बाणू मुसा जमादार यांना शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेट। सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 2025-26 या कालावधीत झालेल्या निवडणुकीत प्रभाग 7 मध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे। या प्रभागातील भाजपच्या गणेश माळी, दया खोत, श्रीमती बाणू मुसा जमादार, उज्ज्वला कांबळे या चारही उमेदवारांनी विजय मिळवत भाजपचा झेंडा फडकवला आहे। या दणदणीत विजयानंतर भाजपाचे जतचे आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर यांनी प्रभाग क्रमांक 7च्या भाजपच्या नूतन नगरसेविका श्रीमती बाणू मुसा जमादार यांची सदिच्छा भेट घेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। या भेटीदरम्यान आमदार पडळकर यांनी नागरिकांना दाखवलेल्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त करत नगरसेविकेच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला। यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश सचिव फारुखभाई जमादार, गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, फिरोज जमादार, भाजपाचे नेते अशरफभाई वांकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी नूतन नगरसेविकेचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। प्रभाग क्रमांक 7 मधील या विजयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून भाजपकडून विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीनं एक इतिहास केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत। मी सर्व उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंचं अभिनंदन करतो की राज्यामध्ये 29 महानगरपालिकापैकी 26 महानगरपालिकावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये माझे सहकारी मित्र माननीय फारुख जमादार यांच्या मातोश्री उभा होत्या। त्यांच्यासोबत माननीय गणेश माळी, माननीय दयानंद खोत आणि उज्ज्वलाताई कांबळे असे 4 उमेदवार भाजप चिन्हावरती निवडणूक लढवत होते। प्रभाग 7 हा खूप मोठा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये शहरातली जसे मतदार आहेत तसे ग्रामीण भागातून पण मोठ्या प्रमाणामध्ये इथं नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं किंवा रोजगाराच्या निमित्तानं आलेले बहुसंख्य मतदार राहत आहेत आणि बहुभाषिक लोक आहेत, वेगवेगळ्या धर्माची लोक या मतदारसंघामध्ये राहत आहेत। परंतु भारतीय जनता पार्टीला त्यांच्या विचाराला मानून सर्व मतदारांनी मतदान केलेलं आहे। फारुख जमादार हे तर भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे राज्याचे सचिव म्हणून गेले 3-4 वर्षापासून काम करतायत आणि त्यांचं या परिसरामध्ये खूप चांगलं संघटन आहे। त्याचाही फायदा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना झालाय। मी परत एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे भाजपाचे नेते माननीय सुरेश खडेभाऊ आणि सुधीरदादा गाडगीळ मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतील। देवाभाऊंचं खूप मोठं सहकार्य हे सांगली, मिरज, कुपवाड शहराच्या डेव्हलपमेंटसाठी राहील।